राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सत्संगे नहीं दैत्या, याच उधाना मृगा खगाहा, गंधर्वाप्सरसो नागा, सिद्धश्चारण गुह्यकाहा। सत्संगे नहीं दैत्या, याच उधाना मृगा खगाहा, गंधर्व अप्सरसा नागाहा, सिद्धाश्चरण गुह्यकाहा, चारण गुह्यकाहा। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता हा जो घेतलेला श्लोक आहे, हा श्लोक भागवताचा 11 स्कंध त्यातील 12वा अध्याय आणि 12व्या अध्यायातला हा 3 नंबरचा श्लोक आहे।
ज्याला फारच आजार आहे की त्याला खाली मांडी घालून बसता येत नाही, अशाच माणसाने फक्त खुर्चीवर बसा. उगी खुर्च्या भरपूर आहेत म्हणून आपण खुर्चीवर बसण्याचा प्रकार करू नका. आपण खुर्चीवर बसलं म्हणजे श्री एकनाथ महाराजांचा आदर तुम्ही संपवलेला आहे. त्याचा अर्थ असा, एकनाथ महाराजांच्या समोर खुर्चीवर बसायचं नाही, उंचीवर बसायचं नाही, तर सहज आसन करून असं समोरासमोर बसलं पाहिजे आणि नाथ महाराज काय म्हणतायत ते ऐकलं पाहिजे. फारच तब्येत खराब असेल, ज्याला मांडी घालून बसता येत नाही, त्या माणसाने बसायला हरकत नाही. पण उगी नाही माझं असं आहे, तुझं तसं काहीच नाही आहे, पण उगी तू नाथमाला समोर आणि जास्त काही अशा पद्धतीने आव आणू नको. मांडी घालून बसावं, सहज आसन त्याला म्हणतायत. कुठलं आसन नाही, 84 आसनापैकी सहज आसन ज्याला म्हणतात की आपण आता जे बसलो असं मांडी घालून असं बसावं. प्रवचनाकरता, कीर्तनाकरता, आपण भागवत पारायण करण्याकरता बसतो त्यावेळेला उगी पाय लावून पारायण करायला बसला तर तेही बरोबर नाही. म्हणून सहजासहजी मांडी घालूनच आणि मोठ्या आदराने श्री नाथांची सेवा करा, श्री एकनाथ महाराजांची सेवा करा. हे प्रवचन सांगणं ही एकनाथ महाराजांची सेवा आहे आणि श्रवण करणं ही काय दुसरी कोणाची सेवा आहे का? नाही, ती सुद्धा एकनाथ महाराजांची सेवाच आहे. प्रवचन श्रवण करणं आणि सांगणं हे वक्ता आणि श्रोता या दोन्ही गोष्टी एक नाथांच्या सेवेचा भाग आहे. म्हणून प्रत्येकाने शांत चित्ताने 1 तास प्रवचन होईल तिथपर्यंत निवांत नाथ महाराज काय म्हणतात ते ऐका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे आदिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. मंडळाने तिकडे जागा आहे बसायला, तुम्हाला तिकडे पुढे बसा आणि काय विचार करा तो करा. तिकडे बसून तिकडे बसून तिकडे बसून तिकडे बसून त्या पलीकडच्या खोलीमध्ये बसून विचार करा तिकडे विचार. ओम नमो सद्गुरु वसंतु, ऐक्य काळी तुझा ऋतू, तया ऋतुकाळीचा मारुतू, ज्ञानवना तू जैरी घे. ओम नमो सद्गुरु निर्गुणा, पार नाही तुझिया गुणा, वसोनी माझिया रसना, हरिगुणा वर्णवी. सत्संगेने दैत्या या तू धाना मृगा खगाः, गंधर्वाप्सरसा नागाः, सिद्धश्चारण गुह्यकाः. असा हा व्यासोनारायणाने लिहिलेला श्लोक
श्री व्यासोनारायणाने व्यासाने लिहिलेला श्लोक व्यासोनारायणाने भागवतामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी बोललेला आहे. या श्लोकात श्री एकनाथ महाराज आपल्याला सांगतात या श्लोकावरचं पद्य, ज्याला म्हणतायत की ओवी, नाथांची जी ओवी आहे ती ओवी या श्लोकावरची ओवी. पाहता केवळ जडमूढ रजतमयोनी जन्मले मूढ, सत्संगती लागोनी धृढ माते सुदृढ पावले. भगवंताला पावन होण्याकरता, भगवंताला प्रसन्न करून घेण्याकरता, भगवंताकडे जाण्याकरता काय लागतं? आपल्याला प्रवास करण्याकरता गाडी लागते. मग ती 2 चाकाची असो, 4 चाकाची असो, आणखी काही रेल्वे असो, आणखी काही आकाशातून चालणारे वाहनं असो, अर्थात विमान आदी वगैरे वगैरे. त्या वाहनाने आपण प्रवास करून आपल्या ठिकाणापर्यंत जातो. तसं भगवंताला प्राप्त करायचं आहे म्हणजे ते आपलं ठिकाण आहे, आपलं स्वरूप आहे. आपल्याला आपल्या स्वरूपाला मिळायचं आहे. आपल्या स्वरूपाला मिळण्याकरताच हा सगळा खटाटोप आहे. भागवत पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, ज्ञानेश्वरी चिंतन, भागवत चिंतन, गाथा चिंतन, नामस्मरण, पंढरपूरची पायी वारी, नाथ महाराजांची पायी वारी, हे सगळ्या जे आणि साधन आणि क्रमणा सांगितलेली आहे ती केवळ भगवंताकडे जाण्याकरता सांगितलेली आहे. असं आहे ते. म्हणून भगवंताकडे जाण्याकरता अनेक प्रकारची साधनं सांगितलेली आहेत. अनंत साधनं आहेत, अनेक साधनं आहेत. साधन ग्रंथच आहे. अनेक साधनं सांगितलेली आहेत की त्या साधनेने आपण भगवंतापर्यंत जाऊ शकतो. परंतु साधनामध्ये काही साधनं सुलभ आहेत, सुलभ, आणि काही साधनं कठीण आहेत की त्या साधनाने आपल्याला भगवंताकडे जाण्याची इच्छा असते, गडबड असते आपली भगवंताकडे जाण्याची, परंतु त्या साधनाने आपल्याला जाणं शक्य नाही. उदाहरणार्थ योग हे साधन आहे. योग हे भगवंतापर्यंत नेऊन पोहोचतं, साधकाला भगवंतापर्यंत नेऊन पोहोचतं, भगवंतामध्ये सामील करतं. भगवंताची आणि त्याची एक रूपता होते या योग साधनेने. ज्ञानोबाराने ती योग साधना केली आणि भगवंताला आपलासा केला. ज्ञानोबाराय त्या मार्गाने गेले, त्यांना ते शक्य झालं. ज्ञानोबारायला ते शक्य झालं. नाथ महाराजांना ते शक्य झालं. तुकाराम महाराजांना ते शक्य झालं. नामदेवरायांना ते शक्य झालं. श्री सावता महाराजांना ते शक्य झालं. पण आपण तेवढे त्याचे अधिकारी नसल्यामुळे आपल्याला ते शक्य नाही. कारण त्या योगाकरता अधिकाराची गरज आहे. अधिकार असावा लागतो, त्यावेळेस योग हा करता येतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे अष्टांग असे त्याचे अंग आहेत 8. या 8ही अंगाने आपल्याला चालता आलं पाहिजे. हे 8ही अंग आपल्याला आचरणामध्ये आणता आली पाहिजे. तर त्यावेळेला आपण कुठे भगवंताकडे चाललो असं त्या ठिकाणी असेल. जर आपल्याला याच्यातलं एकही अंग जर करता येत नसेल तर आपल्याला योगाच्या वाटाने जाणं शक्य नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी अगदी सांगूनच ठेवलंय पहा. म्हणून योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. म्हातारा माणूस आहे, ज्याला भिजलेले हरभरे फुगतात, नरम होतात, ते सुद्धा चावत नाही. मग घरच्या माणसाने काय केलं, ते शिजवायला टाकले, पातेल्यामध्ये स्टोवर ठेवले, गॅसवर ठेवले आणि त्याला जवळजवळ 1 तास शिजवलं. इतके ते शिजले ते हरभरे की ते असे ओठाने खावेत, ओठाने.
असे ओठाने खावे, इतके नरम झाले. आणि मग ते त्या म्हाताऱ्या माणसाला ते हरभरे खायला येतात. एरवी त्याला ते हरभरे खायचे म्हणजे फार कठीण. का? जे हरभरे खायचे दात असतात ते पडून गेले, त्याच्यामुळे त्याला ते शक्य नाही. तसं योगाची साधनं करणं आपल्याला ते शक्य नाही. म्हणून ज्ञानोबरायाने आपल्याला सोपा मार्ग सांगितला, तो म्हणजे हरिपाठ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे आखुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. असं आहे, द्वारकेचा भगवान पांडवाच्या घरी नांदतो, राहतो, सेवा करतो, उष्टावळी काढतो, घोड्याचा खरारा करतो, घोड्याला पाणी घालतो, घोड्याला दाणा लावतो. असा हा मोठा देवाधिदेव भगवान त्या पांडवाच्या घरी राहतो. का? तर त्याचं कारण आहे की ते पांडव भगवंताचे अनन्य भक्त होते. अनन्य भक्त होते. सुंदरसा त्याने चिंतन केलं, इतकं चिंतन केलं, इतकं चिंतन केलं, तर देव त्यांच्या घरी राबायला लागला. आता ही फार जुनी गोष्ट आहे, ही गोष्ट फार जुनी झाली. पण आता नवीन सांगायचं म्हणजे या कलियुगामध्ये अगदी आत्ता होऊन गेलेले श्री एकनाथ महाराज. कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी तसे पाय, ओवाळू आरती स्वाम एकनाथा, तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता. एकनाथ महाराजांचा काय अधिकार, काय गोड अशी भक्ती एकनाथ महाराजांची. फार गोड भक्ती केली एकनाथ महाराजांनी. एकनाथ महाराजांसारखी भक्ती जर आपण केली तर निश्चित एकनाथ महाराज ज्या ठायाला गेले त्या ठिकाणाला आपण सुद्धा जाणार, यात कुठला संशय नाही, निसंशय अगदी. किंवा ते गेले पण आपलं कसं काय, आपलं कसं काय, आपलं कसं काय, नाही, कसं काय नाही, शक्य आहे. नाथांच्या पाठीमागे आपण नाथांच्या प्रमाणे जर भजन कीर्तन केलं, नामस्मरण केलं, तर निश्चितच संत महात्मे ज्या ठिकाणाला गेले ते ठिकाण आपल्याला सुद्धा प्राप्त होणार. अर्थात अशी ही आजच्या युगातली एकनाथ महाराजांची भक्ती. काही नाथ महाराजांनी गोड अशी भक्ती केलेली आहे. म्हणून द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. ज्याच्या घरात भगवान कावडीने पाणी वाहतात, वाहिलं त्यावेळेला तर वाहिलं. हे झाला भूतकाळ. भूतकाळात नाथ महाराजांच्या हयात कालामध्ये प्रत्यक्षात भगवंताने नाथांच्या घरामध्ये कावडीने पाणी वाहिलं, हे सगळं आपल्याला वारकऱ्यांना माहीत आहे. म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने त्यांच्या ग्रंथाच्या चिंतनाकरता आलात. भाग्यवान, धन्य आपण सगळे जे जे या भागवत पारायणाकरता आलात, ती सगळी भाग्यवान मंडळी. काही पूर्वजन्मात त्यांनी पुण्य केलं असेल, वर्तमान जन्मात त्यांची सेवा चांगली असेल, वर्तमान देहामध्ये चांगल्या प्रकारचं सत्कर्म करत असतील, अशीच महाभाग आणि या ठिकाणी श्री एकनाथ महाराजांच्या भागवताच्या पारायणाकरता आलेली आहेत. हो, हे सेवेशिवाय नाही, पुण्याशिवाय नाही. म्हणून नाथांनी इतकं पुण्य केलं तर देव त्याच्या घरी पाणी वाहतो. त्यावेळेला तर वाहिलं, पण आज सुद्धा नाथ महाराजांच्या घरामध्ये, वाड्यामध्ये, रांजणामध्ये भगवंताची कावड पडल्याशिवाय रांजण भरत नाही, रांजण भरत नाही. काय सेवा आहे, काही अनन्य भक्ती आहे. अशी अनन्यता देवाकरता असावी लागते. हो, अनन्य एकनाथ महाराज.
अनन्य भक्त एकनाथ महाराज. म्हणून द्वारकेतून भगवान निघाले कुठे? पैठणला येण्याकरता. आले पैठणमध्ये. म्हणले नाथांचं घर कुठे आहे म्हटले. लोकाला गल्लीमध्ये रस्त्यामध्ये विचारतात की नाथ महाराजांचं घर कुठे आहे. लोकांनी सांगितलं. ते पहा म्हटले, ही अशी उभी गल्ली आहे आणि त्या गल्लीला पुढे ते वृंदावन दिसतं ना, मोठं असं उंच असं वृंदावन, तेच एकनाथ महाराजांचं घर आहे. आले. देव त्यांच्या घरी त्यांचं घर विचारत आले. देव त्यांच्या घरी त्यांचं घर विचारत आले. देव काय सेवा, हाय रे हाय, काय सेवा ती. नाथ महाराजांना कुठलीही खाण्याची, पिण्याची, झोपण्याची, कुठल्याही शरीराची अशा प्रकारचं माझं आरोग्य बिघडेल कुठलीच पर्वा नाही. देह जावो अथवा राहू, पांडुरंगी जोड भाऊ, असा नाथांचा भाव. फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये, असा नाथांचा भाव. अशी नाथांची भक्ती. रोज गंगेचं स्नान, रोज पवित्र असं हरिपाठ चिंतन, रोज असं भागवत चिंतन, रोज असं रामायण चिंतन, भावार्थ रामायण चिंतन. म्हणून भगवान परशुरामचंद्र येतात, नाथ महाराजांना उठवतात. माऊली उठा, असं हलवून उठवतात. कोण? भगवान परशुरामचंद्र, त्रैलोक्याधिपती, जेने हे विश्व निर्मिले, असा देव नाथ महाराजांना हलून जागं करतायत. उठा नाथ माऊली, उठा, लिहा. काय? रामायण. असा हा रामायण पवित्र ग्रंथ भगवंताच्या आज्ञेने वेळोवेळी भगवंतांनी सहाय्य करावं नाथ महाराजांना, आणि मग नाथ महाराजांनी पुढे लिहावं. इतके नाथ महाराज त्या लिखाणामध्ये तल्लीन झाले. प्रसंग आला युद्धकांडाचा, सुंदरकांडाचा प्रसंग आला. हनुमंताचं उड्डाण, लेहाचा प्रसंग आला. हनुमंताचं उड्डाण. लिखाण आणि वृत्ती आणि अंतकरण एक झाल्याचं लक्षण. नाथ महाराज हनुमंताचं उड्डाण लिहित आहेत. उड्डाण लिहित असताना ज्या पर्वतावर हनुमंतराय उभे राहिले उड्डाण घेण्याकरता, आणि तिथून जे उड्डाण मारलं हनुमंतरायने, तर हा पायाखालचा पर्वत काही योजन असा लांब गेला पाठीमागे झटक्याने. त्या हनुमंतराच्या उड्डाणाच्या झटक्याने पायाखालचा पर्वत असा लांब गेला पाठीमागे. काही योजन, कोस नाही, किलोमीटर नाही, योजन पूर्वीची भाषा आहे. योजन आता अलीकडच्या लोकांना कळत नाही सहसा. योजन म्हणजे 4 कोसाचा, 4×12 किलोमीटरचा एक योजन. असा शेकडो किलोमीटर, शेकडो योजन तो पर्वत माग गेला. ते उड्डाण लिहित असताना सांगतायत नाथ महाराज, असं लिखाण चालू आहे, नाथ महाराजांच्या ओव्या लिहिणं चालू आहे. पण ज्या वेळेला हे त्याची ती वृत्ती अशी बनली नाथ महाराजांची, ते लिखाण करत असताना एकमय झाले आणि झटकन नाथ महाराज असे उडाले की गल्लीत येऊन पडले. गल्लीमध्ये येऊन पडले. याला म्हणतात लिखाणाची एकात्मता. लिखाण आणि त्याच्यात घातलेलं चित्त याची एकात्मता, त्याच्यात घातलेलं अंतःकरण याची एकात्मता, त्याच्यात घातलेली भक्ती याची एकात्मता. अशी वृत्ती होते माणसाची. असं आहे ते. आणि अशी वृत्ती झाल्याशिवाय देव हृदयात येत नाही.
असं आहे ते. अशी वृत्ती व्हायला पाहिजे, भक्ताची वृत्ती अशी व्हायला पाहिजे. अशा प्रकारचं असणारं नाथ महाराजांची उज्ज्वल अशी भक्ती ती तुमच्या अंतःकरणामध्ये रुजली. आणि म्हणून तुम्ही सगळे या ठिकाणी मोठ्या तोडेने, मोठ्या गडबडीने आम्हाला पारायण करायचं, आम्हाला पारायण करायचं, आम्हाला पारायण करायचं. यादी संपली असन काय, आमचं नाव घेते की नाही कोणास ठाऊक नाही. घेतायत, आजही घेतायत, उद्याही सुद्धा घेतील. उद्या संपल्यानंतर मग परवा नाही घेणार. परवा घेणार नाही. आज घेतली, आता उद्या काही राहिलेली घेतील आणि परवा मात्र यादी करायचं बंद होऊन जाईल. अर्थात तुमची उत्सुकता, तुमचं प्रेम, तुमची गडबड, आपल्याला पारायण करायचं, आपल्याला पारायण करायचं. मोठ्या श्रद्धेने गंगेचं स्नान, पवित्र अशा गंगेचं स्नान, की जी गंगा नाथ महाराजांचं भागवत श्रवण करण्याकरता रोज नाथ महाराजापुढे येऊन बसत होती. गंगा ही गोदावरी, पांढरे स्वच्छ अंगावरती कपडे, साडी, ब्लाऊज म्हणजे अर्थात झंपर, हे जुनी भाषा झंपर. त्याला तुम्ही आज ब्लाऊज म्हणता, त्याला चोळी म्हणता, त्याला झंपर म्हणतात, त्याला आता तुमच्या भाषेमध्ये त्याला ब्लाऊज म्हणतायत. अशा पद्धतीचा असणारा ती अंगातली चोळी वगैरे पांढरीच रंगाची सुंदर प्रकारचा असा गोपीचंद लावलेला आहे त्या गंगेने आपल्या कपाळावर. आणि मोठ्या सोहळ्यात येऊन ती नाथ महाराज समोर बसायची अशी. आणि नाथ महाराज त्या गंगेला, त्या मुलीला पाहून भागवत सांगायचे, रामायण सांगायचे. सांगत असताना नाथ महाराज त्या मुलीकडे पाहून असे सांगत होते. पण काही माणसं फार विचित्र स्वभावाचे, ऐकायला येणारे, भागवत ऐकायला येणारे, रामायण ऐकायला येणारे, नाथांच्या कीर्तनाला येणारे, नाथांच्या प्रवचनाला येणारे, नाथांचे भक्त म्हणून घेणारे, परंतु फार शंकाखोर माणसं. फार शंकाखोर, नाथांचे भक्त म्हणून घेणारे, तरी पण आता वास्तविक त्यांचं हृदय निशंक व्हावं ना, पण नाही. हृदयातला तो मल नावाचा दोष आहे, तो तसाच राहतो, तो तसाच राहतो, तसाच राहतो. काही माणसाच्या ठिकाणी असं आहे, ते देवाच्या मंदिरात गेले तरी ते पाप नावाचा दोष तसाच राहतो. संतांच्या मंदिरात गेले तरी पाप नावाचा दोष तसाच राहतो. आणखीन कुठे एखाद्या चांगल्या पवित्र ठिकाणी गंगेत स्नान केलं तरी पापाचा नावाचा दोष तसाच राहतो. असे हे फार पापी माणसं असतात. म्हणून त्या गंगेकडे नाथ महाराज पाहून आणि रामायण सांगायचे, भागवत सांगायचे, कीर्तन सांगायचे, तर या लोकाला शंका यायची की कोण पोर आहे, तरुण बाल मुलगी, आणि तिला पाहून हे भागवत सांगतायत, काय भानगड आहे, काय भानगड आहे. म्हणून काही 4-2 लोकांनी विचारच केला, म्हणजे कोण पोरगी आहे, कुठून येते, कुठे जाते, हे आपलं पाहायचंच म्हणले आपल्याला. म्हणून त्यांनी निश्चय केला. रामायण सुरू झालं, भागवत सुरू झालं, बाई गोदावरी त्या रूपामध्ये आल्या, समोर बसलेल्या आहेत, श्रवण झालं, भागवत सुटलं आणि सगळे आपल्या आपल्या ठिकाणी जाऊ लागले. तर ती मुलगी सुद्धा आपल्या ठिकाणाकडे जाऊ लागली. तर हे तिचे असणारे हेर शोध लावणारे तिच्या पाठीमागे चालले. कुठं जाती, कोणाची मुलगी आहे, कोणाची सून आहे, कोणाची बायको आहे, म्हणजे असं पाहण्याकरता. नाथ महाराज तिलाच पाहून भागवत सांगतायत, तिलाच पाहून रामायण सांगतात, काय भानगड आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या संतावर सुद्धा शंका घेणारी माणसं समाजामध्ये आहेत, समाजामध्ये. मग तुमचा आमचा तर प्रश्न लांबच राहिला. चालले बाई पुढे, हे तिच्या मागेच चालले. ती गंगेत उतरली, हे गंगेत उतरले. ती धारेत गेली, हे तिथे उभे राहिली धारेपाशी, आणि धारेत जाऊन ती त्या धारेमध्ये विलीन होऊन गेली, गंगा गंगेत मिळून गेली. मग त्यांचं वाईट वाटलं अंतकरणाला, अरे 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 ही तर गंगा आहे. आपण तिच्याबद्दल काही शंका घेतली, काही वाईट आपल्या अंतकरणात आपण चिंतिलं, पण नाही. नाथ महाराज हे मोठे अनन्य भक्त, गंगेसारखी माऊली, ह्या माझ्या सगळ्या गंगा भगिनी सगळ्या असणाऱ्या, ह्या माझ्या सगळ्या गंगा माता या ठिकाणी नाथांचं प्रवचन ऐकण्याकरता आलेले आहेत.
या ठिकाणी श्रीनाथांचं भागवत पाठ करण्याकरता आलेले आहेत. त्याला पारायण असं म्हणतायत, ते करण्याकरता आलेल्या ह्या माझ्या भगिनी, ही गंगे समान ह्या माझ्या भगिनी आहात, ह्या माझ्या माता आहात. अशा प्रकारे हे माझे बापडे हे या ठिकाणी नाथ महाराजांची आणि भक्ती पाहून आपणही त्यामध्ये आले. अर्थात नाथ महाराज हे देवाचे अनन्य भक्त होते. श्रीखंड्या भगवान ज्या वेळेला आले नाथांच्या वाड्यामध्ये, त्यावेळेला बाळ कुठला म्हणले मी द्वारकेचा आहे. असं का? बरं 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 हां बरं 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 बरं. तुझं काय नाव आहे? तर त्या मुलाने सांगितलं माझं नाव श्रीखंडे आहे. म्हटले असं तुझं नाव श्रीखंडे? हो माझं नाव श्रीखंडे आहे. म्हणून निळोबाराने फार मोठं गोड चिंतन केलं. निळोबाराय म्हणतायत, श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी, वस्त्रे गंगा तिरी धूत असे. नाथांची देवपूजा चालू असताना श्रीखंड्याने चंदन उगाळावा त्या सहानेवर. आजही ती सहान तुम्हाला पाहायची असली तर आतल्या नाथाच्या मंदिरामध्ये आणि आतून येताना डाव्या हाताला मंदिराच्या आणि त्या कोनाड्यामध्ये ठेवलेली आहे. तिथे रुक्मिणी पांडुरंगाची मूर्ती आहे. तिथे समोर सहान आहे. ज्या सहानेवर श्रीखंड्या चंदन उगाळायचे ती आपल्या सगळ्याला पाहता येईल. ती आपल्या सगळ्याला पाहता येईल, तिचं दर्शन करता येईल की ज्या सहानेवर प्रत्यक्षात भगवंताने चंदन उगाळला. आणि तो चंदन उघडून मग आपले स्वामी असणारे नाथ महाराज त्यांच्यापुढे ती चंदनाची वाटी ठेवायची. मग नाथांनी भगवंताची पूजा करायची. आता भगवंताची पूजा करायची म्हणजे त्यांच्या मंदिरामध्ये अर्थात देवघरामध्ये विजयी भगवान होते. विजयी भगवान आजही आहेत. आजही त्यांचा एकादशीला अभिषेक होतो. मूर्ती खाली घेऊन आणि सभामंडपामध्ये मोठा दिव्य असा मंत्रघोषामध्ये वेदज्ञ ब्राह्मण मोठ्या मंत्रघोषामध्ये तो अभिषेक करतात. विजयी पांडुरंगाची मूर्ती आजही त्या तुम्हाला पाहायला मिळेल उद्याच्या एकादशीला, कार्तिक शुद्ध एकादशीला. अर्थात श्रीखंड्या रूपाने भगवंतांनी नाथांची सेवा केली. आणखीन काही उद्धव रूपाने नाथांची सेवा केली. अशा जवळजवळ विठ्ठल रूपाने काही सेवा केली. म्हणून श्री एकनाथ महाराजांच्या घरामध्ये भगवंताने 36 वर्ष सेवा केली. 36 वर्ष 12-12 वर्षाची एक तप, असे 3 तप सेवा केली भगवंताने नाथांची. असं आहे ते. आणि शेवट जातो म्हणून त्या खांबामध्ये विलीन पावले. तिथे एक समोर खांब आहे, दोन्ही बाजूनं 2 खांब आहेत. त्या खांबामध्ये भगवान अंतर्धान पावले. अर्थात नाथांची अशी उज्ज्वल भक्ती, अत्यंत उत्कृष्ट प्रेम, नाथांचं अत्यंत शुद्ध असे प्रेमळ प्रेम नाथांचं, फार असं गोड प्रेम नाथांचं की ज्या प्रेमाने भगवान भुलून गेले. नाथांच्या प्रेमास्तव भगवान त्यांच्या ठिकाणी जवळ राहिले. असो अशा पद्धतीने नाथ महाराज एक मोठे भगवंताचे अनन्य भक्त, अनन्य भक्त आणि अनन्य भक्त, परंतु फार कळवळ्याची जाती. तुकाराम महाराज म्हणतात, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तुमच्या आमच्यावर जे नाथ महाराज प्रीती करतायत तर ते काही लाभा वाचून प्रीती करतायत. आई मुलावर प्रीती करते, पण तिच्या हृदयामध्ये काही इच्छा आहे, लाभ होण्याची शक्यता आहे पुढे. काय काय इच्छा आहे की हा पोरगा आज मी याला लहानचा मोठा करते आहे, हा उद्या मला म्हातारपणाला सांभाळेल. म्हणून ती आई त्या मुलाला लहानचा मोठा करते या हेतुस्तव की हा म्हातारपणी आपल्याला सांभाळेल, असा हेतू तिच्या हृदयामध्ये असतो. म्हणून आई मुलावर प्रेम करते तर काही हेतूने, वडील मुलावर प्रेम करतात तर काही हेतूने, काही आप्तेष्टादी मंडळी त्या माणसावर प्रेम करतात तर काही हेतूने. परंतु संत महात्मे जे प्रेम करतायत तुमच्या आमच्यावर ते निर्हेतुक दृष्टीने प्रेम करतात. कुठलाही हेतू त्यांच्या हृदयामध्ये नाही की यांनी आपल्या अशा प्रकारचं अंगण झाडून घ्यावं,
यांनी आपल्या शेतामध्ये काम करावं, यांनी आपल्या घरामध्ये काही सारून पोतारून घ्यावं, यांनी आपल्या घरामध्ये काही स्वयंपाक करावा, यांनी आपल्या घरामध्ये काही पाणी आणून टाकावं, म्हणजे असं काही यांनी आपल्याला काही दक्षिणा आणून द्यावी, असा कुठलाही हेतू नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतायत, असे हे असणारे संत निर्हेतुक बुद्धीने जीवावर प्रेम करतायत, जीवावर प्रेम करतायत. जीव हा म्हणजे आम जीव, सगळा जीव इथून बसलेला ह्या जीवावर प्रेम करतायत. त्यातली त्यात वर्गवारी जरी केली तर साधकावर आणखीन प्रेम करतायत. साधकावर आणखीन प्रेम करतायत. कोण? नाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, सावता महाराज, जनाबाई, मीराबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई, हे लोक संत महात्मे सगळे हे साधकावर जास्त प्रेम करतात. का? साधकाची भक्ती जरा काही आगळी वेगळी असते आणि आम जनतेची भक्ती काही आगळी वेगळी असते. तर आम जनतेची भक्ती करत असताना त्यांच्यावर प्रेम करतात संत महात्मे. इथे त्यांची यादी श्री व्यासोनारायण आपल्याला सांगितलेली आहे. व्यासोनारायण त्यांनी हा ग्रंथ लिहिला. व्यासोनारायणाने 18 पुराण लिहिले. त्यामध्ये एक श्रीमद भागवत पुराण हे व्यासाने लिहिलं आणि तेही नारदाच्या आज्ञेवरून लिहिलं. त्याला कारण ठरलं, व्यासोनारायण एक दिवस असे उदास झाले. एवढे मोठे विद्वान, एवढे मोठे भक्त, एवढा मोठा व्यासोनारायण म्हणजे प्रतिनारायण, भगवंताचाच अवतार. व्यासोनारायण म्हणजे भगवंताचीच मूर्ती. व्यासोनारायण म्हणजे भगवान प्रत्यक्षात. पण त्यांनासुद्धा एक दिवस अशी उदासीनता निर्माण झाली. एवढं मोठं लिखाण, 18 पुराण लिहिले, वेदाचे भाग केले, शास्त्र वगैरे आणखीन काही असं पुष्कळचं लिखाण केलं जगाच्या कल्याणाकरता, सगळ्या जीवाच्या कल्याणाकरता. जगाचा उद्धार व्हावा, जीवाचा उद्धार व्हावा, प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा याच्याकरता त्यांनी लिहिलं. परंतु समाधान नाही झालं त्यांचं. उदास वृत्ती झाली. एक दिवस असे सरस्वती किनाऱ्यावर, नदी काठावर बसले. जसं आपला हा गोदा काठ आहे तसे ते सरस्वती काठावर बसले. उदास असे पाहतायत. काही कुठे अंतःकरणामध्ये स्थिरता नाही. चेहऱ्यावरती उदासीनता पसरलेली आहे. अशी वृत्ती त्यांची झाली. तितक्यात नारद महर्षी आले. नारायण 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 नारायण. दर्शन घेतलं. नारद महर्षीचं दर्शन घेतलं आणि नारदाने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच अहो म्हटले, महाराज आज आपण असे उदास का झाला? का असे उदास बनला? हो म्हटले, खरं आहे, तुम्ही ओळखलं म्हणले. तुम्हाला ओळखायला काही उशीर लागला नाही. तुम्ही ओळखलं म्हणले. माझी उदासीनता तुम्ही ओळखली म्हटले. हो काय म्हणले नारद महर्षी, काय सांगू म्हटले. 18 पुराण लिहिले, शास्त्र लिहिले, आणखीन काही वेदाचे भाग केले, परंतु समाधानच नाही. उदासीनता चेहऱ्यावर, समाधान नाही. मग नारद महर्षी हे भक्त होते, कृष्ण भक्त, भगवंताचे भक्त, महान साधू. नारद महर्षी महान साधू. हो, नारदासारखे साधू नाही, ती कथा काही मी सांगत बसत नाही आता. पण नारदाचं एक महान साधू नारद महर्षी. म्हणून त्यांनी 84 सूत्र लिहिले. नारद महर्षीने फार सुंदर असे सूत्र लिहिले. हो, भक्तीची व्याख्या केली. याला भक्ती असं म्हणतायत. अशा प्रकारची भक्ती तुम्ही करा, म्हणजे तुम्ही सुद्धा देवापर्यंत पोहोचाल. सा भक्ती परमप्रेम रूपा, सा त्वस्मिन परमप्रेम रूपा, अशी व्याख्या केली त्यांनी भक्तीची. आणि तिथे मी थांबलो. नारद नाही थांबले. नारदाने पुढे 84 सूत्र केले. असे नारद महर्षी भेट झाली. व्यासाने, आपल्या शुकाचार्याने, आपल्या व्यासोनारायणाने
आपलं मनोगत त्यांच्या पुढे मांडलं. म्हणले एवढं केलं पण मला काही आणखीन समाधान नाही. मग नारद महर्षी म्हटले, हे पहा, तुम्ही असं करा, त्याच्यामुळे तुम्हाला समाधान प्राप्त होईल. काय करू म्हटले? काय केलं म्हणजे मला समाधान प्राप्त होईल? सांगा म्हणले नारदा. काही नाही म्हटले. तो खूप पुराणं लिहिली, त्याच्यामध्ये खूप अशा कथा लिहिल्या, राजे राजवाड्याचे त्या ठिकाणी चरित्र लिहिलं, खूप असं सुंदर असं लिहिलं, कथा लिहिल्या, देवादेवत्यांच्या कथा लिहिल्या. परंतु एक तू लिहिलं नाही की ज्याच्यामध्ये भगवंताने गोकुळामध्ये केलेल्या लीला, भगवंताने द्वारकेमध्ये केलेल्या लीला, भगवंताकडे मथुरेमध्ये केलेल्या लीला ह्या तू लिहिल्या नाहीस. हो म्हटले, खरं आहे. म्हणून त्या तू लिहे. ते 18वं पुराण असेल, 17 पुराणं लिहिली, पण 18वं पुराण ते असेल की ज्याच्यात तू भगवंताच्या लीला वर्णन केल्या करशील. ते 18वं पुराण त्याचं नाव आहे श्रीमद भागवत पुराण. महापुराण, नुसतं पुराण नाही म्हटलं, त्याला महापुराण म्हटलं आहे. बाकीचे पुराण आहेत नुसते, आणि हे महापुराण असं म्हटलेलं आहे. म्हणून अशा प्रकारचे हे महापुराण लिह म्हटले, निश्चित तुला समाधान प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला नारद महर्षीने. त्यांनी नारद महर्षीच्या पायावर मस्तक ठेवलं गुरु म्हणून. नारद महर्षी माझे गुरु आहेत म्हणून त्याच्या मस्तकावरती पायावरती मस्तक ठेवलं, आणि नारद महर्षी अंतर्धान पावले गेले, निघून गेले. आणि मग त्यांनी पुढे भागवत पुराण लिहायला सुरुवात केली. भागवत पुराण लिहित असताना त्यामध्ये सुद्धा आणि अशा प्रकारचा हा एकादश स्कंद, फार असा सुंदरसा एकादश स्कंद आहे. एकादश स्कंद आज आपण ज्याचं पारायण करायला बसलात, भाग्यवान आहात. ज्याचा आपण पारायण करता बसलात तो एकादश स्कंद म्हणजे 11वा स्कंद. आमच्या भोळ्या बाबड्या माणसाला एकादश कळत नाही, म्हणून त्यांना सांगावं लागतं 11वा स्कंद असं सांगावं लागतं. 11व्या स्कंदाला सुरुवात झाली. काय तो 11वा स्कंद नाथ महाराज आणि व्यासाने लिहिला. शुद्ध अध्यात्मज्ञान त्या स्कंदामध्ये आणि नाथ महाराजांनी प्रगट केलेलं आहे. हो, त्या 11व्या स्कंदाची वारकरी संप्रदायामध्ये विशेषता आहे. हो, विशेष महत्त्व आहे. त्या 11व्या स्कंदामध्ये हा 12वा अध्याय आहे. या 12व्या अध्यायात फार गोड असं नाथ महाराजांनी, व्यासनारायणाने गोपीचं वर्णन केलेलं आहे. गोपीचं वर्णन, गोपीचा काय अधिकार आहे, काय लक्षण आहे, कशा त्या प्रेम लक्षणा गोपी आहेत, काय त्यांनी भगवंताची भक्ती केली आणि भगवंताला कसा वश केला, कसा आपलासा केला, किती प्रेम त्यांनी भगवंताशी लावलं त्या गोपीने, आणि त्या प्रेमाने भगवंताला आपला वश केला. आणि असं आहे, भगवंताला आपल्या भक्ताचं प्रेम आवडतं. प्रेम, दुसरं काही आवडत नाही बरं का, लक्षात ठेवा. दुसरं काही आवडत नाही. त्याची याती आवडत नाही, त्याची जाती आवडत नाही, त्याचं काही आणखीन श्रीमंती आवडत नाही, त्याचं आणखीन काही सोवळं गोवळं असेल तेही आवडत नाही. त्याचं फक्त प्रेम आवडतं, आणि ते नाथ महाराजाकडे होतं. हो, ते प्रेम नाथ महाराजाकडे होतं. हो, नाथ महाराज प्रेमाची मूर्ती, सावता महाराज प्रेमाची मूर्ती, तुकाराम महाराज प्रेमाची मूर्ती. कोण्या का महाराजांनी आपल्याला प्रेमी असं म्हणून घेतलंय. हा, प्रेममूर्ती. एका महाराजांनी मोठा भव्य दिवसाचा कार्यक्रम केला. आत्ता 10-12 दिवस झाले असतील. तिथे मी गेलो होतो, मला त्यांनी बोललो होतं, मी पण गेलो होतो. आणि त्यांनी आपल्याला प्रेममूर्ती म्हणून संबोधलंय स्वतःला. म्हणलं पहा प्रेममूर्ती, आणि बायकाच्या घोळक्यात बसतो हा प्रेममूर्ती. माझ्या बहिणीची माफी घेऊन मागतो, हा लक्षात ठेवा. माझ्या मातेची माफी घेऊन बोलतो. असे काही महाराज आहेत आमचे. आणि ते प्रेममूर्ती म्हणतायत. आता कसं याचं प्रेम असेल त्या बिचाऱ्या सगळ्याला माहिती, आणि या बिचारा याला माहिती काय याचं प्रेम आहे म्हणून. आणि तो आपल्याला प्रेममूर्ती म्हणून घेतो. अरे अरे, एवढा मोठा परमार्थ करून, एवढी मोठी देवाची मूर्ती स्थापन करून, एवढा मोठा भजन कीर्तन करून सुद्धा नरकाचा मार्ग खुला, नरकाचा मार्ग खुला.
मोकळा सरळ, मध्ये प्रतिबंध नाही काय रे, सरळ जाऊ शकतो नरकामध्येच, असं आहे ते. प्रेममूर्ती म्हणून घेणारा. अरे प्रेममूर्ती जे होते त्याने स्वतःला कधीच असं म्हटलं नाही की मी प्रेममूर्ती आहे म्हणून. नाथ महाराजांनी कसं असं दाखा कोणाच्या एखाद्या अभंगामध्ये नाथांचा गाथा पहा, नाथांचा हरिपाठ पहा, नाथांचं वाङ्मय कुठेही पहा की मी अशा प्रकारचा प्रेममूर्ती आहे म्हणून. नाथ महाराज प्रेमाने भक्ती करा असं म्हणतायत, पण तुम्हाला सांगतायत प्रेमाने भक्ती करा असं सांगतायत. पण मी प्रेममूर्ती आहे असं मात्र कधी नाथ महाराज म्हटले नाही, ज्ञानोबाराय कधी म्हटले नाही, तुकाराम महाराज कधी म्हटले नाही, नामदेवराय प्रेमाची मूर्ती कधी म्हटले नाही. देवाची किती अत्यंत प्रेमाची मूर्ती असणारे नामदेवराय, किती आवडणारे नामदेवराय देवाला, परंतु तेही कधी म्हणले नाही. सावता महाराज सुद्धा नामदेवराय वर्णन करतायत सावता महाराजांचं. धन्य ते आरण रतनाची खान, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माळ्या घरी, वगैरे वगैरे. तेही सुद्धा सावता महाराज प्रेमाचं आगर असणारे, पण तेही कधी म्हणले नाही की मी प्रेमाची मूर्ती आहे म्हणून. पण याचं मला असं ऐकून त्याने मला इतकं खेद वाटला. अरे म्हणलं काय बाबा हे, यांनी बोलवलं ना आम्ही आलो. म्हणलं काय झालं ते, हे यांनी भाऱ्या माणसाने आम्हाला बोलावलं आणि आम्ही आलो. ठीक आहे, काय तुझं असेल तर पहा, आम्हाला त्यातून घेणं नाही काही, त्याचा आमचा काही संबंध नाही, आम्ही आमची देवाची नाथांची सेवा करतो बास. असे नाथ महाराज देवाचे अनन्य भक्त, अत्यंत प्रेम नाथ महाराजांचं देवाविषयी, अत्यंत प्रेम, अत्यंत दयाळू हृदय, सगळ्यांचा उद्धार व्हावा त्याची यादी श्री एकनाथ महाराजांनी या ठिकाणी लिहित आहेत. श्री व्यासोनारायण या ठिकाणी लिहित आहेत. आणि त्या ठिकाणी शुकाचार्य बोलत आहेत, सत्संगेन ही दैत्य या तो धाना मृगा खगाहा. सत्संगेनं संतांच्या संगतीमध्ये तुमचा आमचा काय आहे उद्धार मानलेला आहे. पहिला शब्द घातला सत्संगेनं. हो, सत्संग केला पाहिजे. आज आपण सगळे सत्संगामध्ये आहोत आणि श्री एकनाथ महाराजांच्या संगतीमध्ये आहोत. आपण आज सगळे एकनाथ महाराजांच्या संगतीमध्ये आहोत म्हणून हा केवढा मोठा सत्संग आहे की असा सत्संग आपल्याला पुन्हा केव्हा पाहायला मिळणार नाही. काय ऐश्वर्य, वैकुंठी तो ऐसे नाही. मग असे कोणी म्हणत होता आमच्या बुवांना, मी आज पैठणमध्ये नाही दिसत असं म्हणत होता तो, मी आज पैठणमध्ये नाही दिसत. अरे मग असं म्हण ना की मी वैकुंठामध्ये आहे म्हणून. जरा तब्येत आहे पण मी तिला रेटून आणि चाललेलं आहे माझं हे नाथांची सेवा. सत्संगे न मी आज इथे बसलो तर मला असं वाटतं की मी कुठे वैकुंठामध्येच बसलेलो आहे असं मला वाटतं. हो, आनंद वाटतो अगदी. आणि आमचे हरिभक्तीपरायण योगीराज महाराज, हो त्यांचे पिताजी इथे बसलेले आहेत. हो, त्यांचं काय ना, हा सरदार महाराज. आज त्यांना सरदार हे नाव शोभायला लागले. आज त्यांना हे सरदार नाव शोभायला लागलं. हो, शोभून दिसायला लागलं, कोंदून दिसायला लागलं. आणि त्यांचे चिरंजीव पुन्हा याला म्हणतायत. ज्ञानेश्वर महाराज एका गवळणीमध्ये बोलत आहेत की ती गवळण मी कीर्तनाकरता घेतली होती आळंदीमध्ये. लक्ष लागून अंतरी कृष्णा पाहती नर नारी, लावण्य सागरू हरी परमानंदू परमानंदू, छंदे छंदे वेणू वाजे. अशी ही गवळण हिचं जवळजवळ 5वं कडवं. असे याला कुलदीप म्हणतात. याला काय म्हणतात कुलदीप. हे खरे नाथांचे कुलदीप आहेत. हे नाथांच्या वंशामध्ये जन्माला आले आणि असा दीपक त्यांनी प्रज्वालिला.
हो आपल्या जीवनामध्ये. याला कुलदीपक असं म्हणतायत. आमचे सरदारजी बाबा हे नाथ महाराज आणि त्यांचे चिरंजीव आमचे योगीराज महाराज, आज त्यांच्या नावाला सार्थकता आली. योगीराज असं नाव फार गोड अगदी. अशा पद्धतीने सगळ्यांचा कळवळा हृदयात सत्संगतीच्या संबंधाने आज आपल्याला अशा या सात्विक महाराजांची संगती आपल्याला घडते आहे. नाथांचा वंश म्हणून असणारे सात्विक की ज्या वंशाकडे पाहून नाथ महाराज आज किती आनंदात असतील. वा वा डुलत असतील एकनाथ महाराज. शाबास शाबास असं म्हणत असतील एकनाथ महाराज. म्हणून कुलदीपकाकडे पाहून आपला असणारा जो आणि पूर्वीचे ज्याला म्हणतात पूर्वज, त्यांना खूप आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो. असं आहे ते. म्हणून सत्संग, अशा सत्संगतीमध्ये आपण आहोत आज, नाथांच्या संगतीमध्ये आपण आहोत आज. म्हणून या सत्संगतीचं महत्त्व फार उच्च असं सत्संगतीचं महत्त्व आहे. फार मोठं महत्त्व आहे सत्संगतीचं. म्हणून सत्संगेन ही दैत्य, या सत्संगाच्या संबंधाने दैत्यांचा सुद्धा उद्धार झाला सत्संगाने. बघा प्रल्हाद, पहिला प्रल्हाद आणि नंतर विभीषण. हो अगोदर विभीषण नंतर प्रल्हाद, अशा प्रकारचा अगोदर प्रल्हाद नंतर विभीषण हे राक्षस कुलात जन्माला आलेले महान भगवत भक्त, पण सत्संगतीने काय झाले, तरुण गेले. सत्संगतीने कोणाचाही उद्धार होतो ते इथे व्यासोनारायण सांगतात. त्यावर नाथ महाराज बोलता येतं की पाहता केवळ जड मूढ, त्यांच्याकडे आपण जर पाहिलं तर असे दिसतात ते उगा आपले झिंगलेले, म्हणजे दारू पिऊन नाही बरं का, उगा आपले असे बुद्धिहीन जड बुद्धीचे. याहुनी दगड बरा देवा असं तुकाराम महाराजाला म्हणावं लागलं. याहुनी दगड बरा देवा असं म्हणावं लागलं, कारण दगडाची तरी मूर्ती होते पण या जडाची मूर्ती होत नाही. असे जड माणसं, पण त्याचाही उद्धार सत्संगाने होतो. इथे नाथ महाराज सांगतायत पाहता केवळ जड मूढ, रजतम योनी जन्मले गूढ. रजोयोनीत जन्माला आलेले, तमयोनीत जन्माला आलेले. आता सतोयोनीत जन्माला आले तर मग तर प्रश्नच नाही आहे, पण रजोयोनीत जन्माला आलेले, तमयोनीत जन्माला आलेले, गूढ अशा प्रकारचे असणारे अत्यंत पापी असे जीव सत्संगती लागोनी दृढ. पण त्याने जर अशी सत्संगती केली तर नाथ महाराज म्हणतायत माते सुदृढ पावले. अर्थात नाथांचं लिखाण आहे आणि भाषा भगवंताची आहे. असं आहे ते. भगवंत बोलतायत की माते सुदृढ पावले, ते मला प्राप्त होतात. अगदी अगदी भगवंतांनी गीतेमध्ये सुद्धा असंच म्हटलेलं आहे. भगवान गीतेमध्ये 9व्या अध्यायात सांगतात नववा अध्याय, नवव्या अध्यायात भगवान सांगतात, काय सांगतात 9व्या अध्यायामध्ये, आहे कोणी 9व्या अध्यायाचा श्लोक सांगणारा? अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सह. भगवान म्हणतात अपिचेत सुदुराचार. सुदुराचार हा म्हणजे दुराचार्यातला 1 नंबरचा दुराचारी, त्याला सुदुराचारी म्हटलंय. म्हणजे अत्यंत पाप करणारा, अत्यंत दुष्ट वृत्तीचा, अत्यंत वाईट कर्म करणारा सुदुराचारी, की ज्याला कोंबडं कापाय करता मुलांनी लागत नाही, कोंबडं आणलं की तो असं धरतो की कटकन त्याचं मुंडकं तोडून फेकून देतो. सुदुराचारी, उत्कृष्ट दुराचारी. भगवंतांनी त्याला उत्कृष्ट दुराचारी असं म्हटलेलं आहे. कोंबडं कापा करता त्याला कोणी मुलांनी म्हणे मुसलमान लागत नाही की याचं कोंबडं हलाल करावं मग आपण ते कापून खावं. तोच त्याचं मुंडकं खोडून टाकतो. असा इतका दुष्ट माणूस.
अपिचेत सुदुराचार हा, भगवंताने त्याला सुदुराचार हा म्हटलेला आहे. असा सु म्हणजे उत्कृष्ट दुराचारी असं आहे ते. त्याच्या ठिकाणी दया नाही, माया नाही, धर्म नाही, नीती नाही, न्याय नाही. त्याला देव कळत नाही, त्याला साधू कळत नाही, त्याला ब्राह्मण कळत नाही, त्याला कोणीही कळत नाही. अशा वृत्तीचा माणूस सुदुराचारी. अपिचेत सुदुराचारी, दुराचार हा. असा दुराचारी जरी असला तरी पण त्याने जर माझी भक्ती केली तर तो माझा भक्त होतो, मी त्याचा उद्धार करतो. त्यांनी माझी भक्ती करायला पाहिजे. असा दुराचारी असला तरी त्यांनी माझी भक्ती करायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी भगवान म्हणतायत की सत्संगती लागोनी दृढ माते सुदृढ पावले. दृढ अशा सत्संगतीमध्ये लागले, निश्चित अशा सत्संगतीमध्ये लागले आणि ते माझ्यापर्यंत आले. कोण? हे दुष्ट पापी चांडाळ, पण ते सत्संगतीमध्ये आले आणि सत्संगती देऊन ते मला प्रिय झाले असं भगवान सांगतायत. दैत्य दानव निशाचर मृग खग मृग गंधर्व अप्सर सिद्ध चारण विद्याधर नाग विखार गुह्यक. नागसुद्धा विखार असणारे, विषारी असणारे हे सुद्धा आणि या सत्संगतीने काय झाले? मुक्त झाले, तरुण गेले. खग मृग सर्प पावले माते मानव तव सहजे सरते. मानवाला तरुण जाण्याकरता फार एवढं काही कष्ट लागत नाहीत. मग हे बाकीचे इतके असणारे पापी जीव तरुण जातात. इथे भगवान म्हणतायत मानव तव सहजे सरते. सहजच आणि हा मनुष्य प्राणी सत्संगतीमध्ये तरुण जातो. एवढी ती सत्संगती उत्कृष्ट आहे. म्हणून वैश्य शूद्र स्त्री आदी समजते पावली माते सत्संगे. वैश्य स्त्रिया तुकाराम महाराज म्हणतायत या सत्संगतीने कोण तरला नाही. अगदी वेश्याही तरुण जाते, पापी तरुण जातात, सगळे तरुण जातात. असा हा सत्संग आता आहे. अशा प्रकारचा हा सत्संग एकनाथ महाराजांचा आपल्याला आज घडतोय. म्हणून आपण आज मोठे भाग्यवान आहात. 8, 9, 10 दिवस आपण या संगतीमध्ये तुम्हाला घरादाराचा आठव होणार नाही. फार सुंदर असं पुढे ऐकायला मिळणार आहे. रोज अगदी अशा पद्धतीने कीर्तन आहे, प्रवचन आहे, त्याचप्रमाणे आणखीन भागवत पारायण आहे. सकाळी सहस्रनाम वगैरे सगळे कार्यक्रम रेलचेल आहे. अगदी अशा पद्धतीने सांगायचा तो प्रकार असा की सत्संगती ही फार जीवनामध्ये, मनुष्य जीवनामध्ये सत्संगती अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून या ठिकाणी श्री व्यासो नारायण या ठिकाणी बोलतायत आणि नाथ महाराज सांगतायत पाहता केश केवळ जडमूढ रतमयोनी जन्मले गूढ सत्संगती लागोनी दृढ माते सुदृढ पावले. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवी तू. असे ही केलेली सेवा श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणावर समर्पण करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. बोला बोला शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली एकनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हरि ओम नाथ.